नमस्कार मंडळी. तर बघा, आम्ही आलो होतो आज करजीला माझ्या भाचीला सोडायला शाळेमध्ये. आणि भाचीला शाळेत सोडले आणि इथे शाळेच्या मागे मस्त दत्ताचं मंदिर आहे. तर बघा, आम्ही आलो होतो मंदिरामध्ये. तर मस्त मंदिरांमध्ये दर्शन सुद्धा झालं आणि इथे मस्त नजारा सुद्धा, नदी सुद्धा आहे आणि छोटे छोटे मस्त असे मंदिरं सुद्धा आहेत. फोटोमध्ये तुम्हाला बघायला भेटतीलच. आम्ही आता मंदिरामध्ये गर्दी झाली म्हणून इकडं आलो आहोत मोकळ्या वातावरणामध्ये. तर बघा, तुम्हाला मी मंदिर दाखवते. तो एकदम फ्रेश वातावरण आहे. इथे झाडं सुद्धा भरपूर आहेत नारळाची. खूप मस्त वातावरण आहे बरं का इथला. खूप भारी वाटतं इथे येऊन. चला तर मग मंडळी, तुम्हाला मी मंदिर दाखवते. हे लाव ना. हे मस्त असं दत्ताचं मंदिर आहे आणि मस्त वातावरण सुद्धा आहे. मस्त असं फ्रेश वाटतं इथं. खूप मन प्रसन्न वाटतंय. खूप मंदिरं सुद्धा आहेत. खूप भारी मंदिर आहेत. खूप मस्त मंदिरांची डिझाईन सुद्धा आहे आणि खूप मस्त मूर्त्या सुद्धा आहेत. हे येऊन मस्त, खूप मस्त वाटतंय. एकदम मन प्रसन्न वाटतंय. चला तर मग तुम्हाला इकडे देवस्थान आहे ते दाखवते तुम्हाला. चला तर मंडळी, अजून भरपूर मंदिर आहेत. चला तर मग धावते श्री दत्ताचं मंदिर.
परिसर सुद्धा मस्त आहे आणि आमचं देवाचं दर्शन सुद्धा झालेलं आहे. तर चला आता इथे येऊन खूप मस्त वाटलं, खूप भारी वाटलं आणि दर्शन सुद्धा भारी झालं. परिसर सुद्धा एकदम भारी आहे. तर चला तर मग इथे आता तर मंडळी बघा, इथे खूप छान मंदिर आहे दत्ताचं. तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मस्त या करजीच्या मंदिरावर, दत्त मंदिरावर. खूप छान आहे, परिसर सुद्धा खूप मस्त छान स्वच्छ आहे.